काय पब्लिक, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता जातो आहे मीरा भाईंदरच्या आर्ट फेस्टिवल, संस्कृती आर्ट फेस्टिवल जे ऑर्गनाईज करतात आमच्या इकडचे लोकल MLA प्रताप सर नाईक यांच्या आर्ट फेस्टिवलमध्ये जातो आहे. आणि खूप छान असतं, बघण्यासारखी गोष्ट आहे आतमध्ये. तर मी आणि सुजित माझा मित्र तुम्ही गाडी चालवतो आहे. तर चला मग तुम्ही चला आतमध्ये आणि बघा कसं वाटतं आणि मला कळवा. चला मग. आतमध्ये एंट्री करतात तुम्हाला पहिला समोरच खूप असा सुंदर शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि त्यांचा मोठा असा राजवाडा थीम असं पूर्ण दिसेल. खूपच सुंदर मूर्ती आणि हे डेकोरेशन आहे महाराजांचं. आणि तो स्पेशली बॅकग्राऊंड जी बनवली ती खूपच सुंदर होती. आणि इथे सगळं लाईव्ह स्टेज शो, लाईव्ह शो आहेत. इथे खूप जण परफॉर्म करतात. तर आताही खूप जण परफॉर्म करतात इथे. म्हणजे हे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे अवेलेबल करून की तुम्ही इथे परफॉर्म करू शकता. त्यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशन अँड काही टर्म्स अँड कंडिशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. हे सगळं पहिलं असतं करायचं. छान असं लोकांचा प्रतिसाद भेटतो. आणि ह्याच्या बाजूला तुम्ही इथे बघाल तर ही राम मंदिराची प्रतिकृती ठेवलेली आहे, बनवलेली आहे. खूप सुंदर आहे, बघायला छानच वाटतं. आणि ह्याच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर ही खूप भव्य आणि दिव्य अशी प्रभू रामचंद्र यांची मूर्ती आहे. ही जवळजवळ 25-30 फुटाची तरी असेलच. खूप मोठी मूर्ती आहे. आणि हे जय श्रीराम हे खूप छान आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे फोटोसाठी. खूप जण इथे उभे राहून फोटो काढत होते. इथे जे आर्टिस्ट आहेत जे पेंटिंग करणारे ह्यांच्यासाठी पण इथे एक जागा दिलेली आहे आणि ते लाईव्ह पेंटिंग करतात. हे बघा, ही राजगडची पेंटिंग खूपच सुंदर, रायगडची पेंटिंग. आणि हे आपण काहीतरी एक उलटं पेंटिंग काढतोय आणि आता सरळ करतोय. हे बघा, सगळी लाईव्ह पेंटिंग इथे आहे आणि खूपच सुंदर अशी पेंटिंग बनवतात हे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही पेंटिंग विकत पण घेऊ शकता, ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथे सगळं कॉन्टॅक्टने दिलेलं आहे. सो ओपन प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे आर्टिस्ट लोकांसाठी पण हे खूप छान प्लॅटफॉर्म बनवून दिलेलं आहे. ही बघा, एक सुंदर मूर्ती प्रभू रामचंद्रांची. आणि इथे आतमध्ये पूर्ण रांगोळी आहे, जे बनवलेले प्रभू रामचंद्र यांची रांगोळी. इकडचे नायगावचे जे आर्टिस्ट आहेत त्यांनी ही रांगोळी बनवलेली आहे. एकदम शिस्तपणाने आतमध्ये जाणं, हे खूपच असं त्यांनी सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे. आणि ही बघा, ही सुंदर अशी पेंटिंग आहे. जवळजवळ ही 30 ते 35 फूट ही पेंटिंग आहे. हे संपूर्णपणे हे रामाचं जे रामायण आहे ते सांगितलं गेलं आहे. आणि ज्याप्रमाणे फिनिशिंग केलेली आहे, जे चेहरा हुबेहूब, कुठेही काही असं वाटत नाही की काही चुकीचं आहे. हुबेहूब चेहरा आणि फिनिशिंग एकदम खूपच अप्रतिम. म्हणजे असं म्हणू शकतो की खरंच देवाने या लोकांना खूप सुंदर असं वरदान दिलेलं आहे.
आणि ज्याप्रमाणे हे जे हनुमंताचा चेहरा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर. आणि हा इथे रावणाचा चेहरा आणि जे ग्राफिक असं वाटतं इट्स ग्राफिक पेंटिंग, पण ही रांगोळी आहे. सो हॅट्स ऑफ टू ऑल द आर्टिस्ट. खूपच सुंदर. आणि हे राम मंदिर. आणि हा पण एक ओपन स्टेज दिलेला आहे. हा खूपच मोठा आहे आणि इथे मोठे मोठे आर्टिस्ट आलेले, जसे मैथिली ठाकूर आणि अजून पण 3-4 आर्टिस्ट आलेले. आणि हे इथे लाईव्ह शो केलेला त्या लोकांनी. खूप सुंदर असं अरेंजमेंट आहे. तुम्ही बघू शकता, हे पण जे आता आर्टिस्ट गाणं गात आहेत तेही खूप मोठे आहेत. आणि इथे प्रॉपर बसायची आणि सगळी अरेंजमेंट केलेली आहे. आणि हे इकडे तुम्हाला पूर्ण वॅक्सचं स्टॅच्यू आहे इथे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. इथे हे संपूर्णपणे जे मूर्ती बनली आहे ही मेणापासून बनलेली आहेत, वॅक्सपासून बनलेली आहेत. इकडे गांधीजीची मूर्ती आहे, वॅक्स स्टॅच्यू. आणि पुढे तुम्ही बघू शकता तर बराक ओबामा, जे की US प्रेसिडेंट होते, त्यांची स्टॅच्यू आहे. हा मेसी आहे, फेमस फुटबॉलर. विराट कोहलीची तर अप्रतिम अशी मूर्ती आहे, फेसिंग खूपच सुंदर आहे. इथे आहे जस्टिन बिबर. खरंच विराट कोहली याची फेसिंग खूपच सुंदर दिसते, फिनिशिंग एक नंबर आहे. आणि हा जॉनी डेप, पायरेट्स ऑफ कॅरिबियन. आणि ही ती फेमस हॉलिवूड ॲक्ट्रेस, त्यांची स्टॅच्यू आहे. हा मायकल जॅक्सन, मिस्टर बीन. या सगळ्यांचे डिटेल्स पण इथे दिलेले आहेत. तुम्हाला नाव माहिती नसेल तर इकडे त्यांचं सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आणि हा आहे शाहरुख खान. असं खूप छान असे वॅक्सचे मूर्ती आहेत. या साईडला इथे अमिताभ बच्चन यांची मूर्ती आहे वॅक्सची, खूपच छान ही पण. हा इथे रणवीर कपूर आहे. आणि इथे पण हा हॉलिवूडचा जेम्स बॉन्ड दिसतोय. याच्या बाजूला सलमान खानचं फेसिंग खूप छान आहे. आणि ही बाजूला आहे ती श्रद्धा कपूर, तिचं पण खूप छान फेस बनवलेलं आहे. आणि तुम्ही इथे पुढे पण बघू शकता, हा आहे जॅकी चॅन तो हुबेहूब जॅकी चॅनचं फेसिंग आणि त्याची जी बॉडी लँग्वेज होती ती खूपच एकदम असं रिअल वाटत होतं. आणि हा पण आहे हॉलिवूडचा, मला पण नाही माहीत. आणि इथे अजून हॉलिवूडचे काही वेगळे फेमस ॲक्टर्स, पण त्यांचे सगळे डिटेल्स, त्यांची नावं सगळी इथे लिहिली आहेत. हा स्पायडरमॅन आहे. आणि शेवटला हा आहे तो विन डिझेल. छान आहे, म्हणजे खूप सुंदर होतं. आणि ते संपूर्णपणे गेम झोन स्टार्ट होतो. छोट्या मुलांसाठी खूप वेगळ्या टाईपचे गेम्स आहेत. आणि हे खूप म्हणजे छोटे मुलं तर खूपच मजा करत होती. 50 ते स्टार्टिंग आहे, 50, 100, 150 असे सगळे गेम्सचे प्राईज होते. म्हणजे चिल्लर पार्टीसाठी खूप एक छान टाईम स्पेंडिंग हा कार्यक्रम होता. मुद्दाम म्हणून हा गेम बघण्यासाठी मी जवळ गेलो आणि बघतो तर काय ह्या मुलांना रेतीत खेळण्यासाठी हा गेम आहे. रेतीत खेळण्यासाठी वा, काही मिनटासाठी रेतीत खेळण्यासाठी तुम्ही पैसे द्या. आता जावा चौपाटीजवळ, एवढे मुंबईत चौपाटी आहेत. ठीक आहे, ही बस पण येते. बस खूप छान वाटली.
मस्त वाटली ही बघायला, पण आम्हाला अलाउड नव्हतं बसायला. आता बसलोच असतो मी. हॅलो, तर तुम्ही बघितलं असेल आता की पूर्ण मी आर्ट फेस्टिवल तर कवर केलं सगळं. किड झोन आहे, आर्ट खूपच छान आहे इथे. स्पेशली मला तर रांगोळी खूप आवडली. रांगोळीचं जे बारीकीने काम होतं दॅट वॉज ऑसम, एकदम ऑसम. आणि ते गेम झोनही खूप मोठं आहे, छोट्या मुलांसाठी नाही, ते खेळायला आणि चांगलं आहे. आणि अजूनही आहेत तुम्हाला फोटो काढण्यासाठी खूप छान छान. इथे स्टॅच्यू आहे शिवाजी महाराजांची मूर्ती तर खूपच सुंदर आहे, म्हणजे त्याची जी कलाकृती आहे ती ऑसम. आणि रामाची पण खूप मोठी मूर्ती आहे. तुला काय बोलायचं आहे का? तो आहे मज्जा है मज्जा. तो मज्जा में इतना गैप रखा ना तो कैसा लगा पता है क्या? मज्जा मज्जा है हाँ. मज्जा. मज्जा. हाँ, नहीं अच्छा जगह है, जेन्युइनली बहुत सही है. तो मराठी बोल सकते हैं. मेरा व्लॉग मराठी में है. मराठी बोल. मराठीत बोलायचं. मराठीत बोल जरा. प्रयत्न कर जरा मराठीत खूप बोलायचे. खूप मजा आली आम्हाला इथे. खूप काय आहे इथे. तुम्ही एकदा इथे आला ना, टाईम कुठे संपून जाणार तुम्हाला माहितीच नाही पडणार. येस. ते आहे. आणि मला काय असं बोर नाही होणार कधी पण. खूप खूप चांगलं आहे. त्यांनी वॅक्सचं म्युझियम पण आहे. वॅक्स म्हणून मूर्त्या बनवल्या आहेत, त्याचं पण म्युझियम खूप छान आहे. त्याचं पण खूप छान असं फिनिशिंग दिलेली नाही आहे. मग कसा वाटला हा व्लॉग? ओके, तर तोपर्यंत चला बाय, टेक केअर. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.